मूर्तिजापूर तालुक्यातील माणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथे 28 वर्षीय महिलेने पाळण्याच्या दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली। मात्र यावर माहेरच्या मंडळीने थेट सासरच्या मंडळीवर आरोप करीत आमच्या मुलीची पैशासाठी हत्या केल्याचा गंभीर आरोप केलाय। या प्रकरणी माणा पोलिसांनी नवरा आणि सासरा यांना ताब्यात घेतले असून कारवाई सुरू आहे। तालुक्यातील माणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुरुम येथील 28 वर्षीय सपना आशिष मालदुरे या विवाहितेला एक मुलगा एक मुलगी असून त्यांचे पती आशिष हे शेती करतात। 19 डिसेंबर रोजी दुपारी महिलेचा पती आशिष नारायण मालदुरे हा घरून दुपारी 1:30 वाजता कॉन्व्हेंटमध्ये शिकत असलेल्या मुलीला घरी आणण्यासाठी शाळेमध्ये गेल्यावर दुपारी 2 वाजताच्या दरम्यान सपना हिने घराच्या खोलीत बाळासाठी असलेल्या पाळण्याच्या दोरीचा गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। माहेरच्या मंडळीने सासरच्या मंडळीने सपनाला मारून टाकण्याचा गंभीर आरोप केला आहे। श्याम वाळस्कर, प्रतिनिधी, मूर्तिजापूर। त्यावेळेस त्यांची डिमांड 3 लाख रुपयाची मागणी होती की तुमच्या माहेरवरून 3 लाख रुपये पाहिजेत, म्हणून आम्ही तो समझोता 1.5 लाख रुपये आमच्याकडे ॲडजस्ट झाले। 3 लाख रुपये आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही 1.5 लाख दिले। 1.5 लाख रुपये नंतर आमचे पीक पाण्यानंतर देऊ बा, तर आम्ही 1.5 लाख रुपये 1 वर्ष आधी दिले। त्यानंतर त्यांनी मुलीला नांदेवासाठी गावी कुरुम येथे आशिष नारायण मालदुरे यांच्या घरी आमच्या पुतणीला सपना आशिष मालदुरे हिला घेऊन आले। त्यानंतर हा प्रकार त्यांचे वारंवार फोन चालू होते की माझे पैसे तुम्ही जर दिले नाही तर काही होऊ शकते, अशा त्यांच्या वारंवार धमक्या येत होत्या। पण आम्ही त्यांना सांगितलं पीक पाणी सध्या झालेले नाही, आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करू देऊ तुम्हाला। पण त्यांनी कुठल्या गोष्टीची विचार न करता काल ही घटना जशी आम्हाला समजली हे पैशासाठीच झालेली आहे आणि हे आई वडील आणि पती या तिघांनी मिळून आमच्या मुलीला मारल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे। आशिष मालदुरे, नारायणराव मालदुरे यांनी तिला फाशी दिलेली आहे असा माझा आरोप आहे। मी सचिन बबनराव खुंटे काल 11 वाजता माझी मांडलेली बहीण सपना मालदुरेचा फोन आला। मी ट्रिपवर असल्याने मी लेट पोचलो। तिचे भांडणं चालू होती, सासू सासरे आणि तिचा नवरा तिघाचे भांडणं चालू असताना तिचे फोन आले ते म्हणे तू लवकर ये म्हणे, पण मी ट्रिपवर असताना मी लेट गेलो। 12:30 वाजता तिचा फोन निघाल्यावर 8:30ला शेवटचा फोन आला। नंतर मी 12:30ला घरून निघालो, 1:15 वाजता पोहोचलो, ती फासात लटकलेली होती। संपादक सतीश देशमुख, 9970321817।